कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेव्हा तुम्ही मला जा म्हटलात तेव्हा तुमची खरंच अपेक्षा होती का मी जावं म्हणून? मग येडा पिसा झालो असतो मी तुम्ही जर निघून गेला असता तर। काय सुधारलं नसतं मला। खरं सांगतो आता तुमच्याशिवाय काय होणार नाही आमचं। फक्त एक लक्षात घ्या तुम्ही मास्तरीनबाई, उगाच कोणाचं तरी काहीतरी ऐकून तुम्ही आमच्या आई साहेबांना काय बोलू नका बघा। मी सांगितलं ना तुम्हाला अधिपती, मला जेव्हा कळलं तेव्हा मला खूप धक्का बसला। मला आजपर्यंत असंच वाटायचं की भुवनेश्वरी मॅडम तुमच्या खऱ्या आई आहेत। खऱ्या आईपेक्षा जास्त आहेत त्या। मान्य आहे अधिपती, पण त्यांनी तुम्हाला जन्म दिलेला नाही। त्या यशोदा आहेत, देवकी नाही, हे तुम्ही मला का नाही सांगितलं? हे सत्य का लपवून ठेवलं माझ्यापासून? 6 महिने झाले अधिपती, का नाही सांगितलं तो मला? तुम्ही आपलं नाही मानत का मला? तुमच्या आयुष्याचा भाग नाही मानत का अधिपती? मी माझी फॅमिली, माझे आई बाबा सगळं सोडून या घरात आली। माझी शाळा, माझी तत्व, मी सगळं बाजूला ठेवलं। केवळ तुमच्यावर विश्वास ठेवून मी या घरात पाऊल टाकलं। आपण लग्नात सप्तपदी चालताना एकमेकांना वचनं दिली होती ना, एकमेकांशी प्रामाणिक राहायचं, खरं बोलायचं। मग तरी ही गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवलीत? का असं केलंत? बरोबर आहे तुमचं। मी जर ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगितली असती स्वतःच, तर कदाचित तुम्ही असं वागलं नसतं। माझी चूक झाली। आणि आता आम्ही नाक घासून माफी मागितली पाहिजे। अधिपती, अधिपती, असं नका करू, उठा। बरोबर आहे तुमचं। एक मोठी गोष्ट लपवली आम्ही तुमच्यापासून, चुकलं आमचं। अधिपती, मला माफी नकोय, मला फक्त एक वचन हवंय। कसलं? खोटेपणा करायचं नाही। आजपासून आपण काही लपवून ठेवायचं नाही। तुम्हीच म्हणायचात ना नात्यामध्ये विश्वास हवा म्हणून। मग आजपासून खरं काय ते एकमेकांना माहित असायला पाहिजे, कारण लपवणं म्हणजे खोटेपणा, आणि आपल्या नात्यात खोटेपणा नको ना। कारण माणसं खरी असली की नात्यात खोट येत नाही। मग वचन द्या की खोटेपणा नको, ना आपल्या नात्यात, ना भुवनेश्वरी मॅडमच्या नात्यात। नात्यात सत्य हवं। मान्य, सत्य पाहिजे, आणि ते स्वीकारलं पाहिजे। स्वीकारलं पाहिजे। वचन देतो तुम्हाला, इथून पुढे काय लपवणार नाही। मी आता जे आहे ते आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।